नमस्कार, आज आपण पाहणार आहोत 38 साइज 4 टक्स ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग। त्यासाठी मी ब्लाउज पीस घेतलेला आहे, अस्तर घेतलेला आहे कॉटनचं। सगळ्यात अगोदर आपण या ब्लाउजचं कटिंग आहे ते या कार्ड शीट पेपरवरती करणार आहोत आणि त्याच्यानंतर अस्तरवरती। तर या ब्लाउजची तयार उंची मला ठेवायची आहे 14 इंच। तर हा जो पेपर आहे तो मी 15 इंचचा कट करून घेतलेला आहे, 1 इंच ॲड करून। यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचे आहेत। डीप नेक ब्लाउज आहे हा 38 साइजचा, तर शोल्डर याच्यासाठी ठेवलेले आहेत मी 6 इंच। हे दोन्ही पॉइंट असे जोडून घ्यायचे आहेत। मुंडा उंची घेतलेली आहे मी 6.5 इंच, कारण याचा मुंडा घेर थोडा जास्त आहे। रेग्युलर तुम्ही 6 इंच ठेवू शकता। 17 इंच जर मुंडा घेर असेल तर तुम्हाला 6.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे मुंडा उंचीचं। यानंतर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे, तर छातीचा चौथा भाग आहे 9.5 इंच। अर्धा इंचाचं लूजिंग घ्यायचं, तर 10 इंच झाले आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन। तर ही टोटल घडी झालेली आहे 11 इंचाची। मी मार्किंग करून घेतलं। याच्यानंतर आपल्याला आता कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे, तर कमरेचा चौथा भाग आहे 8 इंच। 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे टक्ससाठी आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन। हे सगळे माप घेतल्यानंतर या दोन्ही लाईन अशा आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत। याच्यानंतर आपल्याला 1.5 इंचावरती मुंड्याचा आकार द्यायचा आहे बॅक साइडचा आणि 1.25 इंचावरती फ्रंट साइडचा आकार द्यायचा आहे। आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे या पद्धतीने। जिथे आपण टिक मार्क केलेला आहे तिथपासून आपल्याला या पद्धतीने आकार द्यायचा आहे। फ्रंट साइडचा जो मुंड्याचा आकार आहे तो थोडासा आतल्या बाजूने घ्यायचा आहे, जसं मी दाखवलेलं आहे पेपरवरती। आता केलेल्या मार्किंग प्रमाणे आपण याला कट करून घेणार आहोत। त्याच्यानंतर मग आपण फ्रंट पार्टचं कटिंग बघूयात। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी 28 साइज पासून 36 साइज पर्यंत व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ब्लाउजचे। आजचा आहे तो 38 साइजचा आहे, तर ते व्हिडिओ तुम्ही नसतील पाहिले तर नक्की बघून घ्या। याचे दोन भाग करून घेतलेले आहेत, बॅक आणि फ्रंट मी सेपरेट केलेला आहे। आता बॅक साइडची गळा रुंदी ठेवायची आहे 2.5 इंच, तर इथे मी 2.5 इंचावर मार्किंग केलं। याच्यानंतर तयार उंची मला करायची आहे 10 इंच, तर इथे मी हे 10.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। तुम्हाला जेवढी उंची पाहिजे असेल त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं आणि मार्किंग करायचं आहे। खालच्या बाजूला मी 3 इंच पसरट गळा करण्यासाठी माप घेतलं आणि असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। हा जो ब्लाउज आहे तो मी सिंपल ठेवणार आहे गोल गळ्याचा। तुम्हाला जर आणखी काही डिझाईन करायचे असतील तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता। तर केलेल्या मार्किंग प्रमाणे मी गळ्याचं कटिंग करून घेते। या पद्धतीने आपला बॅक पार्ट आहे तो कट करून तयार झालेला आहे। आता आपण फ्रंट पार्ट बघूया। तर या इथे मी अगोदर जो आपण मुंड्याचा आकार दिलेला होता तो कट करून घेणार आहे। यानंतर आपण आता गळ्याचं मार्किंग करूया। तर गळ्याची उंची ठेवायची आहे मला तयार 6.5 इंच, तर इथे मी असं 7.5 इंचावरती हे मार्किंग करून घेत आहे। खालच्या बाजूला गळा पसरट करण्यासाठी 3 इंचावरती मार्किंग करायचं। वरच्या बाजूला 2.5 इंचाची गळा रुंदी ठेवायची आहे। याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आता गळ्याला आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे। तर या पद्धतीने आपलं गळ्याचं मार्किंग झालेलं आहे। आता इथे मी गळा आहे तो कट करून घेतेय। आता आपल्याला योक पट्टीचं मार्किंग करायचं आहे, तर गळ्याच्या बाजूने 3 इंचावरती मार्किंग करायचं। गळ्याच्या बाजूने 3 इंचावरती आणि कमरेच्या बाजूने म्हणजेच मुंड्याच्या बाजूने 2.5 इंचावरती वरती घ्यायचं आहे आणि एक लाईन मारून घ्यायची। आता जी आपण लाईन मारून घेतलेली आहे त्याला नॉर्मली असा कर्व शेप द्यायचा आहे, जसा मी दिलेला आहे त्या पद्धतीने। केलेल्या मार्किंग प्रमाणे योक पट्टी कट करून घ्यायची आहे। आता हे जे पार्ट आहेत ते आपल्याला अस्तरवरती वाढवून घ्यायचे आहेत, तर मी तुम्हाला दाखवणार आहे ते कशा पद्धतीने वाढवायचे आहेत। त्या अगोदर आपण इथे बाहीचं कटिंग करून घेऊया। तर आजची बाहीची कटिंग आहे ती मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने दाखवते रोजच्यापेक्षा। तर बाहीची तयार उंची मला करायची आहे 4 इंच, त्यासाठी मी 5 इंचावरती मार्किंग केलं। तयार उंचीमध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि मार्किंग करायचं। केलेल्या मार्किंग प्रमाणे इथे मी एक लाईन मारून घेतली। आता या बाहीची घडी आहे ती मी घेणार आहे 9.5 इंच, कारण मुंडा उंची आपण 6.5 इंचाची कट केलेली आहे। असा बॉक्स तयार करायचा। खालच्या बाजूने मी असं 2 इंचावरती मार्किंग करते
आणि इथे देखील एक सरळ लाईन मारून घ्यायची। जे नवीन शिकणारे असतील त्यांना बाही कट करता येत नसेल त्यांनी या पद्धतीने कट करू शकता। तर डाऊन करायचं म्हटलं तर 3 इंचावरती झालं आहे। खालून 2 इंच करा किंवा वरतून 3 इंच करा, माप तेवढंच येतं। बाहीच्या फिटिंगसाठी मी 2 इंच मार्किंग करून घेतलं आणि अशी राहिलेल्या भागामध्ये तिरकी लाईन मारून घेतलेली आहे। आता याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे, तर तो आहे 4 इंच। जिथे सेंटर काढलेला आहे तिथे खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला अर्धा इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आणि बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आतल्या बाजूचा देखील आकार देऊन घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला आता दंडघेर घ्यायचा आहे 7.5 इंच प्लस 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन। तुमचं जे काही दंडघेर असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि मार्किंग करायचं आहे प्लस त्यात 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घेऊन। तर इथे केलेल्या मार्किंग प्रमाणे मी बाही कट करून घेत आहे। आतल्या बाजूचा जो आकार होता तो देखील इथे मी कट करून घेतेय। आकार आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे आपल्याला। या पद्धतीने आपलं कार्डशीट वरचं कटिंग झालेलं आहे। आता आपण अस्तरवरती करणार आहोत, तर ते कशा पद्धतीने करायचं आहे ते बघा। सगळ्यात अगोदर इथे मी अस्तर आहे ते अंथरून घेतेय। फोल्ड बाजूकडे आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा आहे आणि तो जसा आहे तसा मार्किंग करून घ्यायचा आहे। तर इथे फोल्ड बाजू आहे गळ्याच्या बाजूची आणि इथे मी हा बॅक पार्ट आहे तो मार्किंग करून घेतेय। यामध्ये आपल्याला काहीच मार्जिन वाढवायचं नाही, जसा आहे तसा मार्किंग करायचं आहे आणि कट करायचं आहे। आपल्याला फक्त फ्रंट पार्टमध्ये मार्जिन ॲड करायचं आहे। तर ते कसं करायचं आहे यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता हा फ्रंट आहे तर अशा पद्धतीने मी इथे ठेवलेला आहे। अगोदर व्हिडिओ बघायचा आहे त्यानंतरच कटिंग करायचं आहे, म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल। सगळ्यात अगोदर हा पार्ट जसा आहे तसा मार्किंग करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर परफेक्ट पफ पाहिजे असेल 4 टक्स ब्लाउजमध्ये तर तुम्हाला या पद्धतीने कटिंग करायचे। आता मुंढ्याच्या बाजूला अर्धा इंच वाढवायचं आणि कमरेच्या बाजूला 1.5 इंच वाढवायचं आहे, कारण याचा जो सेंटरचा टक्स आहे तो मी 1.25 इंचाचा घेणार आहे 38 छातीसाठी। हे दोन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचे आहेत। यानंतर आपल्याला हा पार्ट उंचीमध्ये 1 इंचाने वाढवायचा आहे। तर या पद्धतीने तुम्ही टेप ठेवायचा आहे आणि 1-1 इंचावरती असं टिक मार्क करून घ्यायचं आहे। जसा शेप आपला कट झालेला आहे सेम त्याच पद्धतीने मार्किंग सुद्धा झालं पाहिजे। या पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावरती टिक मार्क करायचं आहे आणि असं जॉईंट करायचं आहे। चेक करायचं म्हटलं तर हा पार्ट थोडासा असा खालच्या बाजूला सरकून जसा आहे तसं तुम्ही मार्किंग करू शकता। आता यानंतर इथे मी बाही मार्किंग करून घेणार आहे। तर तुमची जिथे कुठे बाही सेट होत असेल त्या ठिकाणी ठेवायची आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे। तर इथे ही बाही बसलेली आहे, जशी आहे तशी मार्किंग करायची आहे। बाहीमध्ये सुद्धा काहीही मार्जिन वाढवायचं नाही, कारण आपण 1 इंच ॲड करून बाहीचं माप घेतलेलं आहे। यानंतर आपल्याला योगपट्टीचं मार्किंग करायचं आहे। तर योगपट्टी सुद्धा जशी आहे तशी मार्किंग करायची। उंचीमध्ये अर्धा इंच वाढवायची आहे आणि रुंदीमध्ये अर्धा इंच किंवा 1.25 इंचापर्यंत वाढवायची, कारण योगपट्टी जोडल्यानंतर ती कमी पडू नये। बऱ्याचदा अर्धा इंच कमी पडते, त्यासाठी थोडीशी वाढवून घ्यायची। जी काही राहिलेली योगपट्टी असेल ती आपल्याला कट करून घेता येते। तर असं उंचीमध्ये अर्धा इंचावरती टिक मार्क करून घ्या आणि त्याच्यावरती पट्टीने एक सरळ लाईन मारून घ्या। खालच्या बाजूने योगपट्टी वाढवायची आहे, सरळ बाजू जी आपण कट केलेली आहे त्या बाजूने। तर खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला याचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। यातूनही तुम्हाला काही अडचणी वाटल्या असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। जसं मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीने मी याला कट करून घेत आहे। अस्तर कटिंग झाल्यानंतर हे सगळे पार्ट मी मेन ब्लाउज पीसवरती कट करून घेणार आहे। अर्धा इंच वाढवून मेन पीस कट करायचा आहे, ॲक्युरेट कट करायचा नाही। सगळं कटिंग मी दाखवलेलं नाही आहे, म्हणजे जे मेन कपड्यावरती असेल ते, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो। तर ते तुम्ही अर्धा इंच वाढून पार्ट सगळे कट करायचे आहेत। तर इथे मी अस्तरचं कटिंग दाखवते।
कटिंग झाल्यानंतर आपल्याला अस्तर आणि जे कापड आहे ते एकावर एक ठेवायचं आहे. पार्ट सगळे समोरासमोर ठेवायचे आहेत. त्याच्यावरती शिलाई मारायची आणि बाजूचं जे एक्स्ट्राचं कापड असतं ते लेवलमध्ये कट करून घ्यायचं आहे. आता इथे मी हा बॅक पार्ट कट करून घेत आहे. या कपड्यावरती मी अस्तर आता अर्धा इंच वाढवून कट करून घेणार आहे. तर सांगितल्याप्रमाणे मी याचं कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण याचं स्टिचिंग बघूया. सगळ्यात अगोदर इथे मी बॅक पार्ट जो आहे तो तयार करणार आहे. तर बॅक पार्टसाठी मी अस्तर जोडून घेतलेला आहे. एक्स्ट्राचा जो काही कपडा होता तो कट करून हा पार्ट तयार केलेला आहे. तर अर्धा इंच रुंदी ठेवायची आहे टक्सची आणि उंची ठेवायची आहे 4 ते 4.5 इंच. तर या पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता आणि त्याच्यावरती टिप मारा. सेम दुसऱ्या बाजूला पण असाच टक्स घ्यायचा आहे. टक्सवरती आपल्याला डबल टिप घ्यायची आहे. इथे मी अर्धा इंच रुंदी घेतलेली आहे टक्सची आणि उंची ठेवलेली आहे 4.5 इंच. टक्स घेतल्यानंतर आपल्याला याला बॅकसाठी पट्टी लावायची आहे खालच्या बाजूने. तर इथे मी पट्टी कट करून घेतलेली आहे. 3 इंच याची साईज कट केलेली आहे रुंदी आणि मधोमध फोल्ड केलेला आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन इथे मी टिप मारते. आता पट्टी बाहेरच्या बाजूला करायची आणि त्याच्यावरती एक दाब टिप देऊन घ्यायची आहे. याच्यानंतर संपूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि त्याच्यावर 5 नंबरची टिप देऊन घ्यायची आहे. ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर त्याला हात शिलाई करायची आणि 5 नंबरची जी टिप घेतलेली आहे ना आपण ती उसवून टाकायची आहे. तर इथे मी अशी 5 नंबरची टिप घेते. बॅक पार्ट अगोदर कट करून घ्यायचा ब्लाऊज स्टिचिंग करताना, म्हणजे आपल्याला फ्रंट पार्टची उंची आहे ती कन्फर्म करता येते. थोडीशी कमी जास्त करायची म्हटलं तर काहीतरी ॲडजस्ट करता येतं. त्यासाठी बॅक पार्ट अगोदर तयार करायचा. तर या पद्धतीने ते हा बॅक पार्ट तयार झालेला आहे. आता आपण फ्रंट पार्टचं स्टिचिंग बघूयात. हा मी साईडला ठेवते. फ्रंट पार्टला सांगितल्याप्रमाणे मी अस्तर जोडून घेतलेला आहे. एक्स्ट्राचा जो कपडा होता तो कट करून घेतलेला आहे. पार्ट असे समोरासमोर ठेवून आपल्याला हे काम करायचं आहे. तर याचा जो सेंटरचा टक्स आहे तो मी 4 इंचावर घेत आहे. तर 4 इंचावर मार्किंग केलं. या टक्सची उंची घ्यायची आहे 2.5 इंच. त्याच्याच वरती लगेच 1 इंचावरती असं मार्किंग करायचं. तर इथे 1 इंचावर मार्किंग केलं. जे 1 इंचावर मार्किंग केलं आहे त्याच्या साईडला म्हणजे दोन्ही साईडला 1-1 इंचावरती असं मार्किंग करायचं. वरती देखील 1 इंचावर मार्किंग करायचं, म्हणजे असे आपले हे 4 डॉट होतील. आता हे आपल्याला असे टक्स याच्यावरती जोडायचे आहेत, मुंड्याच्या बाजूला, कमरेच्या बाजूला आणि हुकाई पट्टीच्या बाजूला. मार्किंग केल्यानंतर दोन्ही पार्ट असे एकावर एक ठेवायचे आणि तो उमटवून घ्यायचा आहे आणि चॉकने नंतर डार्क करायचे. तर भरपूर व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे याचे टक्स कसे घ्यायचे ते, त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. टक्सची रुंदी घेतलेली आहे मी 1.25 इंच आणि उंची ठेवलेली आहे 2.5 इंच. त्यावरती मी मार्किंग केलं आणि त्याच पद्धतीने याच्यावर टिप मारून घेत आहे. टिप डबल मारायची आहे. आता हुकाई पट्टीच्या बाजूचा टक्स घ्यायचा आहे. तर मधोमध असं फोल्ड करून 1/2 इंचाचा हा टक्स घ्यायचा आहे. जास्त इथे शिलाई मार्जिन ॲड करायचं नाही, फक्त 1/2 इंचाचा हा टक्स घ्यायचा आहे. याच्यानंतर मी मुंड्यातला जो टक्स असतो तो घेत आहे 1/2 इंचाचा आणि आता कमरेच्या बाजूचा घ्यायचा आहे. तर असं व्यवस्थित घडी घालून घ्यायची आणि त्याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे. या पद्धतीने आपले 4ही टक्स घेऊन झालेले आहेत. सेम दुसऱ्या भागाचे पण मी असेच टक्स घेणार आहेत. तर हे टक्स घेऊन माझे तयार झालेला आहे हा पार्ट. आता आपण याला योकपट्टी बसवायची आहे. तर योकपट्टी या पद्धतीने ठेवायची आहे आणि अर्धा इंच मार्जिन घेऊन याला टिप मारायची आहे.
दुसऱ्या बाजूची पण मी अशीच पट्टी जोडून घेत आहे। तो भाग आहे तो पट्टी लावून माझा तयार झालेला आहे, पण ते व्हिडिओमध्ये शूट झालेलं नाही, त्यासाठी मी हा भागाला दाखवत आहे की योगपट्टी कशी बसवायची आहे। तर अर्धा इंच मार्जिन घेऊन टीप मारायची। याच्यानंतर आपल्याला जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि बॅक पार्टला उंची आहे ती करेक्ट झालेली आहे का नाही ते बघायचं आहे। तर मुंड्याच्या बाजूने जोडून ठेवायचं आहे पार्ट दोन्ही पण, आणि खालच्या बाजूला बघायचं आहे योगपट्टी किती जास्त आहे। अर्धा इंच असेल तर तेवढं आपलं शिलाई मार्जिन जाणार आहे, अर्धा इंचापेक्षा जास्त असेल तर ते तुम्हाला कट करून काढायचं आहे। आणि या पद्धतीने याचा रोल करायचा आहे आणि इथे अर्धा इंच मार्जिन घेऊन टीप मारायची आहे। आता हा जो भाग आहे तो आपल्याला सरळ करायचा आहे, तर इथे मी हा सरळ करून घेते। आता याची हुकाई पट्टीची आहे ती बसवून घ्यायची आहे। तर इथे मी आय पट्टी बसवत आहे ब्लाऊजच्या उलट्या बाजूकडून, खालच्या बाजूने फोल्ड करायची आहे। शिलाई मार्जिन ही पट्टी बसवताना फक्त पाव इंच घ्यायचं आहे, पाव इंचापेक्षा जास्त घ्यायचं नाही, कारण आपण याला हुकाई पट्टीचं एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं नव्हतं। आता या पद्धतीने पट्टी आहे ती बाहेरच्या बाजूला फोल्ड करून यावरती टीप टाकायची आहे। तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे हुकाई पट्टी सुद्धा कशी बसवतात, यामध्ये थोडं शूट झालेलं नाही, तर ते तुम्ही समजून घ्या। नेहमीप्रमाणे याला हुकाई पट्टी बसवायची आहे। यामध्ये जर नसेल समजलं तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघू शकता, त्यामध्ये मी दाखवलेलं आहे। दुसऱ्या भागाला मी इथे हुकपट्टी बसवतीये। तर हुकपट्टी बसवताना ब्लाऊजच्या सरळ भागावरून बसवतात, आतमध्ये फोल्ड करून याला देखील टीप टाकून घ्यायची आहे। तर दोन्ही पट्ट्या बसवून झालेल्या आहेत। आता इथे आपल्याला अगोदर चेक करायचं आहे उंची हुकाई पट्टीची बरोबर झालेली आहे का आणि ब्लाऊजची देखील। तर इथे आपल्याला असं हा पार्ट आहे तो जोडून ठेवायचा आहे आणि चेक करायचा आहे। तर कमरेच्या भागातून याची जी रुंदी आहे फ्रंट पार्टमध्ये जास्त झालेली आहे, तर इथे मी हे अशा पद्धतीने मोजून घेते आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून काढते। तुम्हाला जर असं नसेल काढायचं तर तुम्ही डायरेक्ट टेपने सुद्धा मोजू शकता। इथे मी हे पार्ट आहे ते असे समांतर ठेवून टिक मार्क करून घेत आहे जेवढा जास्त कपडा आहे त्याला, आणि तो कट करून घेते। म्हणजे आपलं कमरेचं जे फिटिंग असतं ते समान होतं, कमी जास्त होत नाही। नाहीतर बऱ्याचदा असं होतं की आपलं कमरेचं फिटिंग आहे ते कमी होतं आणि फ्रंट पार्ट मोठा होतो, तर हे आपले चारही पार्ट समान झाले पाहिजेत। तर या पद्धतीने तुम्ही चेक करायचं आहे। आता इथे शोल्डर जोडायचे आहेत। शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन घेऊन टीप मारायची आहे, डबल टीप घ्यायची आहे शोल्डरसाठी। दुसऱ्या बाजूला देखील मी शोल्डर जोडून घेते। इथे देखील आपल्याला डबल टिप घ्यायची आहे। शोल्डर जोडल्यानंतर आपल्याला मुंड्याच्या बाजूला चेक करायचं आहे। कपडा काही कमी जास्त असेल तर त्याची साईज आहे ते एकसारखी करून घ्यायची आहे, बॅक आणि फ्रंटची। दुसरा भाग देखील मी असाच चेक करत आहे। काही कमी जास्त असेल तर ते लेवल करायचं आहे बाही जोडायच्या अगोदर, नाहीतर बाहीतले जे जॉईंट असतात ते आपले समांतर येत नाहीत, कमी जास्त होतात, मागे पुढे होतात। हुकपट्टी सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायची आहे, बरोबर आहे का नाही ते एकावर एक ठेवून। आता आपण इथे बाहीचं स्टिचिंग बघूया। तर ब्लाऊज पीस आहे तो मी सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवते। तर अस्तर ठेवताना अशा पद्धतीने चेक करून ठेवायचा आहे। पुढचा मुंडा आहे तो एकाच बाजूला आला पाहिजे आपल्या, किंवा पुढच्या बाजूला दोन्ही बाहीचा। त्याच्यानंतर इथे मी अर्धा इंच मार्जिन घेऊन यावरती टीप मारत आहे। इथे मी तुम्हाला एक बाही आहे ती स्टिच करून दाखवणार आहे, त्याच पद्धतीने तुम्ही दुसरी देखील स्टिच करून घ्यायची आहे। आता हे बाहेरच्या बाजूला करायचं अस्तर आणि यावरती एक दाब टीप देऊन घ्यायची आहे। यानंतर संपूर्ण अस्तर आतमध्ये घ्यायचं आणि इथे किनारीला एक टिप द्यायची आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही द्या, नसेल आवडत तर नाही दिलं तरीही चालेल। इस्त्री करून त्याला फिनिशिंग करायचं।
आता आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण अस्तरवरती टीप टाकायची आहे आणि एक्स्ट्राचं जे पीसचं कापड आहे ते आपल्याला कट करून एकसारखं करून घ्यायचं आहे। तर सेम अशाच पद्धतीने दुसरी देखील बाही तयार करायची आहे। इथे मी एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतेय। सांगितल्याप्रमाणे दोन्ही बाही आहेत त्या माझ्या स्टिच करून झालेल्या आहेत। आता दोन्ही स्लीव्ज आहेत त्या अशा एकावर एक ठेवायच्या आणि चेक करायचं आहे उंची कमी जास्त आहे किंवा कुठला पार्ट कमी जास्त आहे तर तो लेवलमध्ये करून घ्यायचा आहे। आता दोन्ही बाहीचा इथे आपल्याला सेंटर काढायचा, सेंटर काढून आपल्याला ही बाही आहे ती जोडून घ्यायची आहे। तर इथे असं चेक करायचं जी आपण बाही बसवत आहे ती बरोबर आहे का, बॅक साईडचा मुंडा बाहीचा आणि ब्लाऊजचा सेम आलेला आहे का, नसेल तर ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे, त्यानंतरच बाहीचं स्टिचिंग करायचं आहे। तर मी दोन्ही पार्ट असे समोरासमोर ठेवून अगोदर चेक केलं, त्यानंतर इथे मी बाही आहे ती जोडायला घेतलेली आहे। तर सेंटरपासून ही बाही जोडायची आहे आपल्याला। एक बाहीचं स्टिचिंग मी दाखवणार आहे, दुसऱ्या बाहीचं स्टिचिंग सेम तसंच तुम्ही करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थितरित्या आपल्याला पार्ट ठेवायचे आहेत, कुठलाच पार्ट जास्त ओढायचा नाही, हलक्या हाताने बाही आहे ती जोडून घ्यायची आहे। यावरती डबल टिप मारायची आहे। दोनही बाही जोडून झाल्यानंतर आपल्याला या ब्लाऊजला गोट करायचा आहे। तर त्याची सुद्धा मी खूप सोपी पद्धत दाखवलेली आहे। परफेक्ट गोट कसा करायचा, बारीक गोट कसा करायचा। तर सांगितल्याप्रमाणे माझ्या दोन्ही स्लीव्ज जोडून झालेल्या आहेत। आता याला आपण गोट करणार आहोत। तर गोटाची जी पट्टी आहे ती मी रुंदीला कट केलेली आहे 1.5 इंच, तिला मी असं मधोमध फोल्ड केलेलं आहे आणि इथे जोडत आहे। ही पट्टी जोडताना आपल्याला फक्त 1/2 इंच मार्जिन घेऊन जोडायची आहे। तर पट्टी हलक्या हाताने थोडीशी खेचून बसवायची आहे, लूज पट्टी बसवायची नाही। संपूर्ण गळ्याला या पद्धतीने टिप मारायची आहे। गोटासाठी 3 टिपा होतील पण परफेक्ट गोट येतो, जेवढा बारीक पाहिजे तेवढा येतो। ही पट्टी जोडल्यानंतर आपल्याला यावरती एक दाब टिप देऊन घ्यायची आहे। तर ती कशा पद्धतीने द्यायची आहे हे मी सांगते। समोरच्या बाजूला अर्धा इंच अस्तर ठेवूनच पट्टी कट करायची आहे। आता या पद्धतीने या बाजूला करायची संपूर्ण पट्टी आणि मधोमध एक दाब टिप देऊन घ्यायची आहे। पट्टी जोडलेलं जे आतलं शिलाई मार्जिन आहे ते बरोबर या पट्टीच्या खाली घ्यायचं आहे, आतमध्ये ठेवायचं नाही आणि त्याच्यावरती दाब टिप द्यायची आहे। बरोबर मधोमध ही टिप आली पाहिजे, या पद्धतीने द्या। खूप सुंदर याचा गोट होतो। तुम्हाला जेवढा बारीक पाहिजे किंवा मोठा पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता। भरीव गोट येतो, अजिबात त्याच्यावरती चून वगैरे पडत नाही। तर या पद्धतीने याला दाब टिप देऊन झालेली आहे। आता आपण याचा गोट करणार आहोत। तर गोट कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा। पुढच्या बाजूने आत फोल्ड करायची पट्टी आणि अशा हाताने आपल्याला हा गोट आहे तो काढून घ्यायचा आहे आणि बरोबर खच असते ना ती, त्यामध्ये आपल्याला टिप मारायची आहे। ही टिप बाहेर दिसायला नाही पाहिजे। तर संपूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि बोटांच्या सहाय्याने जेवढा तुम्हाला गोट बारीक पाहिजे तेवढा तो ओढून घ्यायचा आहे, जसं मी दाखवत आहे त्या पद्धतीने। तर तुम्हाला दिसत असेल खूपच बारीक गोट येत आहे। थोड्या थोड्या अंतरावरती गोट पकडायचा आहे, एकदम लांब असा धरायचा नाही, नाहीतर त्याची साईज आहे ती मोठी होऊ शकते किंवा लूज होऊ शकतो। तर 1 इंच ते 1.5 इंचापर्यंत हे अंतर धरायचं आहे आणि त्याच्यामध्ये टिप द्यायची आहे। खूपच सुंदर याचं फिनिशिंग येतं या पद्धतीने गोट केलात तर। नवीन शिकणाऱ्यांना तर अगदी सहज जमतो, तर नक्की त्यांनी ट्राय करा। तुम्हाला जर गोट येत नसेल तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता। गोट झाल्यानंतर आपण या ब्लाउजचं फिटिंग करणार आहोत।
तर सरळ बाजूने आपल्याला हा ब्लाऊज आहे तो अगोदर जोडून घ्यायचा आहे। तर फिनिशिंग तुम्हाला दिसत असेल अगदी परफेक्ट असा याचा गोट झालेला आहे। हा जो ब्लाऊज आहे तो मी सरळ बाजूने जोडत आहे। तर इथे फक्त आपल्याला 1/2 इंच मार्जिन ठेवून ही टिप मारायची आहे, जास्त मार्जिन घालवायचं नाही। बाहेरच्या बाजूला आलेला जो कपडा आहे तो मी इथे कट करून घेते। दुसऱ्या बाजूला देखील टिप मारायची आहे। अगोदर सरळ बाजूने ब्लाऊज जोडून घ्यायचा, त्याच्यानंतर उलटा करायचं आणि मग फिटिंगची मापं टाकायची आहेत। धागेदोरे अजिबात निघत नाही। या पद्धतीने तुम्ही फिटिंग ब्लाऊज केलात तर फिनिशिंग देखील खूपच सुंदर दिसतं। तर असा ब्लाऊज उलटा करायचा आणि अगोदर इथे एक टिप मारून घ्यायची आहे। याच्यानंतर मग आपण फिटिंग बघूयात। या इथे कमरेचा चौथा भाग आहे 8 इंच, तर मी 8 इंचावरती असं मार्किंग करून घेते। हुक पट्टीपासून मी मोजत आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला छातीचा चौथा